झी 24 तास एक पाऊल पुढे। भारतीय वंशाचे अमेरिकन न्यायाधीश श्रीकांत श्रीनिवासन यांची अमेरिकेतल्या दुसऱ्या क्रमांकाच्या कोर्टाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे। यूएस अपील्स फॉर द डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया सर्किट या कोर्टात 46 वर्षांचे श्रीनिवासन न्यायदानाचं काम करतील। अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांना या पदासाठी नॉमिनेट केलं होतं। त्यावर सिनेटनं एकमुखी शिक्कामोर्तब केलंय। 97 मतांनी त्यांची या पदासाठी निवड झाली आहे। अमेरिकन न्याय संस्थेत इतक्या मोठ्या पदावर पोहोचणारे श्रीनिवासन हे पहिले दक्षिण आशियाई ठरले। कोण आहेत श्रीनिवासन हे पाहूया। श्रीनिवासन यांचा जन्म चंदीगडमध्ये झाला। प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण अमेरिकेत कॅन्सस इथं झालं। 1989 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातून तिने BA विथ ऑनर्स ही पदवी घेतली। 1995 साली स्टॅनफोर्ड लॉ स्कूलची ज्युरिस डॉक्टर ही पदवी त्यांनी मिळवली। स्टॅनफोर्ड लॉ रिव्ह्यूचे संपादक म्हणून सुद्धा त्यांनी काही काळ काम केलं। स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस म्हणून MBA ची पदवी श्रीनिवासन यांनी घेतली। US कोर्ट ऑफ अपीलच्या जजचं कर्मचारी म्हणून कोर्टात प्रवेश आणि 2003 साली अटॉर्नी जनरल्स अवॉर्ड फॉर एक्सिलन्स म्हणून त्यांना या अवॉर्डने गौरवण्यात आलं होतं। 2005 साली सेक्रेटरी ऑफ डिफेन्स अवॉर्ड फॉर एक्सिलन्सने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं होतं। महत्त्वाची ही बातमी आहे आणि समस्त भारतीयांसाठी सुद्धा अभिमानाची ही बातमी आहे। आपण या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेऊया माजी न्यायाधीश विजय कोळसे पाटील यांच्याकडून। कोळसे पाटील, तुमचं झी 24 तासमध्ये स्वागत आहे। समस्त भारतीयांसाठी किंवा एकूणच आशियाई लोकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की एकूणच अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेमध्ये एवढ्या मोठ्या पदावर श्रीनिवासन यांना जबाबदारी मिळालेली आहे। काय तुमची प्रतिक्रिया? नाही, आम्हा भारतीयांना खरोखरच फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे। मी 100% तुमच्याशी सहमत आहे की अशा एवढ्या चांगल्या मोठ्या पदावर आपल्या भारतीयाची निवड व्हावी। एक आपण सगळ्या भारतीयांनी लक्षात घेतलं पाहिजे की ही निवड 100% मेरिटवर आहे। तिथे सिनेटची कमिटी असते, त्या सिनेटच्या कमिटीमधून याचं सिलेक्शन होतं। हे सिलेक्शन झाल्यावर या ग्रस्ताला ओपन समाजापुढे टीव्हीवर इंटरव्ह्यू द्यावा लागतो। त्यांनी मोलकरणीला जरी त्रास दिला घरात तरी त्याचं टीव्हीवर त्याला उत्तर द्यावं लागतं। म्हणजे जजेसच्या अपॉइंटमेंट मधली तिथली पारदर्शकता आमच्या देशातल्या ज्युडिशरीने समजून घेतली पाहिजे की सिनेटमध्ये त्याला सिलेक्ट झाल्यानंतर सिनेटमध्ये पण प्रश्न उत्तर होतात, पब्लिकमध्ये प्रश्न उत्तर होतात आणि या सगळ्या प्रश्न उत्तराला त्याला उत्तर द्यावं लागतं आणि मग त्याचं जज म्हणून सिलेक्शन होतं। आमच्याकडची अत्यंत गुप्त पद्धत ही अत्यंत घातक आहे। म्हणून आम्ही आमच्या ज्युडिशरीने सुद्धा हा संदेश घेतला पाहिजे की आम्ही पारदर्शकता ठेवली। कोण जज नेमणार हे जर समाजाला कळलं, त्याची सगळे जे काही अपील केलं की अरे हा क्रिमिनल केसेस मध्ये असलेला जज झाला, सुप्रीम कोर्ट म्हणला आम्हाला पॉवर्स काय आता 2/3 मेजॉरिटी लागते पार्लमेंटची आणि ती आमच्याकडे तुम्ही आमच्या सुप्रीम कोर्टाला त्याला काढण्याचे पॉवर्स नाहीत, तर त्याला तुम्ही पार्लमेंटमध्ये जा आणि पार्लमेंटमध्ये 2/3 मेजॉरिटी करून घ्या। आमच्याकडच्या ज्युडिशरीमध्ये जी सिक्रेसी आहे त्यामुळे एखादा जज जर अपॉइंट झाला तर त्याला काढताच येत नाही, कधीच काढता येत नाही। 2/3 पार्लमेंट आमच्या पार्लमेंटने कधीही कुठल्या जजला काढलं नाही। आता परवा एक सेन म्हणून नक्कीच कलकत्त्याचा काढला। म्हणून दोन गोष्टी, पहिली गोष्ट आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे, दुसरी गोष्ट आम्ही यातून आमच्या ज्युडिशरी अपॉइंटमेंटसाठी धडा घेतला पाहिजे आणि यातून मी चांगले जजेस देऊ शकतो, चांगले जजेस निवडून त्यांची नेमणूक होऊ शकते। ती आज आमच्या एका भारतीयाला मिळालेला मान आम्ही सगळ्यांनी अभिमान नक्कीच आणि ही समस्त भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। कोळसे पाटील सर, तुम्ही झी 24 तासशी संवाद साधलात, आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल धन्यवाद। समस्त भारतीयांना अभिमान वाटावा अशी श्रीकांत श्रीनिवासन यांची कामगिरी आहे। अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेत त्यांना दुसऱ्या क्रमांकाचं पद मिळालेलं आहे आणि ते पण गुणवत्तेच्या कसोटीवर त्यांची ही निवड झालेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।